यावल शहरात मोठ्या उत्साहात रविवारी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने यावल शहरातील विस्तारित भागात तळवी कॉलनी परिसरातून 2, मनोदेवी मंदिरापासून 1 तर पंचायत समितीच्या आवारातून 1 अशा 4 ठिकाणावरून भव्य अशा मिरवणुका शहरातून काढण्यात आल्या। मान्यवरांच्या हस्ते तत्पूर्वी प्रतिमा पूजन झाले आणि रॅल्या निघाल्या। या रॅलीत आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवकसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते। सजीव देखाव्यासह काढण्यात आलेल्या या मिरवणुका लक्ष वेधणाऱ्या ठरल्या होत्या। तर रॅलीत सहभागी समाज बांधवांना अल्पोहारचे महसूल विभाग तळवी भिल्ल कर्मचारी संघटनेच्या वतीने वितरण करण्यात आले होते। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल शहरात रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचा उत्साह दिसून आला। यात शहरातील अंकलेश्वर बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मनोदेवी मंदिरापासून आदिवासी टोकरे, ढोर, महादेव, मल्हार कोळी समाज बांधवांची मिरवणूक निघाली। तर तळवी कॉलनी भागातून आदिवासी तळवी भिल्ल उत्सव समिती, याच भागातून आदिवासी तळवी भिल्ल एकता मंच संघटना, तर आदिवासी सेवा मंडळ आसेम संघटना आणि पंचायत समितीच्या आवारातून आदिवासी विकास परिषद या संघटनेच्या माध्यमातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या। तत्पूर्वी आदिवासी थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा, तंट्या भिल्लसह आदिवासी क्रांतिकारक थोर विभूतींच्या प्रतिमेचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले व त्यांना अभिवादन करण्यात आले आणि मग रॅल्या काढण्यात आल्या। शहरातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकामध्ये आमदार अमोल हरिभाऊ जावडे, यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील, यावलचे प्रकल्पाधिकारी अरुण पवार, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुलभाऊ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पांडुरंग शेठ सराफ, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटूभाऊ पाटील, यावल नगरपालिकेच्या भाजपाच्या गटनेता नंदाताई महाजन, नगरसेविका सविता नन्नवरे, नगरसेवक रुबाबदादा तळवी, नगरसेवक पराग सराफ, नगरसेवक योगेश चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष सागर भाऊ कोळी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप भैया सोनवणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, माजी पंचायत समितीच्या सदस्य मीनाताई तळवीसह शहरातील नगरसेवक, विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माजी लोकप्रतिनिधी या मिरवणुकीत सहभागी झाले होते। तर शहरातून राष्ट्रीय महामार्गावरून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या। काही मिरवणुका बोरावल गेट जवळील धनश्री मंगल कार्यालय, काही मिरवणुका एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, तर काही मिरवणुका सुमंगल कार्यालय येथे नेऊन त्यांचा समारोप करण्यात आला। या संपूर्ण मिरवणुका शांततेत पार पाडल्या जाव्यात याकरिता DYSP अनिल बळगुजर, यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाडवे, पोलीस उपनिरीक्षक MJ शेख, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजनसह पोलीस आणि होमगार्ड पथकाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शहरातून काढलेल्या या मिरवणुकीत सजीव देखावे सहभागी झाले होते जे लक्ष वेधणारे ठरले होते। तर या मिरवणुकीत आदिवासी तळवी भिल्ल उत्सव समितीचे अध्यक्ष अब्दुल रशीद तळवी, उपाध्यक्ष सलीम तळवी, कवी बिराज उर्फ विनोद तळवी, आलिशान तळवी, अशरफ तळवी, फिरोज तळवी, हनीफ तळवी, तुराब तळवी, इक्बाल तळवी,
त्याचप्रमाणे आदिवासी टोकरे ढोर महादेव मल्हार कोळी जमात बांधवांच्या उत्सव समितीचे अध्यक्ष तथा भालोदचे सरपंच प्रदीप कोळी, उपाध्यक्ष निकिता कोळी, दीपक भाऊ कोळी, खेमचंद कोळी, मुकेश कोळी, भरत भाऊ कोळी, गोकुल कोळी, त्याचप्रमाणे आदिवासी तळवी भिल्ल एकता मंच संघटनेचे अध्यक्ष MB तळवी सर, मनीष तळवी, समीर तळवी, सफदर तळवी, आदिवासी सेवा मंडळ आसेम संघटनेचे विराज तळवी, मुक्तार तळवी, गफूर तळवी, मुसा तळवी, मनसूर तळवी, राजू मुशीर तळवी, रोशन तळवी, सत्तार तळवी, ठाकूर उर्फ शब्बीर पटेल आदींनी परिश्रम घेतले. यावल शहरातून मोठ्या उत्साहात आदिवासी दिनानिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या आणि शहरवासियांचे सजीव देखाव्यासह काढलेल्या या मिरवणुकींनी लक्ष वेधले. तर या मिरवणुकीनिमित्त यावल शहरात भव्य यात्रेस्वरूप चित्र निर्माण झाले होते. बसस्थानकपासून ते चोपडा रोडापर्यंत तोबा गर्दी या मिरवणुकीत झाली होती. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे. अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या.
प्यारी आम्ही गीतानी चाल र लाल झेंडा निशान र महर्षी वाल्मिकी ऋषी
यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.